म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती ऑलमोस्ट ऑइल कलरची एक प्रोसेस असते. याच्यामध्ये आपण शॅडो टू लाईट किंवा टोन टू लाईट आणि शॅडो याला थोडं कारण आता माझ्यासमोर लाईट आणि शॅडोचे सिंपल मासेस अवेलेबल आहेत. आता जर आपण आउटडोर करतो किंवा दुसऱ्या ठिकाणी करतो ते आपल्याला ते डिफरंट पण आता समजा तुम्ही इंडोर मध्ये जरी प्रोजेक्ट करताय मग तुम्ही सिम्पली त्याला लाईट आणि शॅडोच्या मासेस मध्ये डिवाइड करून अगोदर तुम्ही शॅडो करून घेऊ शकता व्हाईट सारखं आणि मग तुम्ही लाईटची पोर्शन आणि हे शॅडो मध्ये पार्ट आहे ते आपण अजून डार्क करू शकतो आणि जे एक्स्ट्रा सराउंडिंगची कलर असते ते पण अप्लाय करू शकतो. एजेस जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लॉस्ट अँड फाउंड इफेक्ट दाखवायचा आहे. आता जिथे या नाकाचं ब्रिज वगैरे आहे तिथे लाईट सोर्स जिथे डिरेक्टली पडत आहे तिथे आपण हार्ड एज असं दाखवू शकतो, कारण आय सॉकेट आणि नेझल ब्रिज याच्यामध्ये जो कॉन्ट्रास्ट आहे किंवा हाय कॉन्ट्रास्ट आहे. आता आय सॉकेटमध्ये डार्कचा डेप्थ असल्यामुळे
तो मागे आणि नोज ब्रिज बाहेर आहे, म्हणून याच्यामधला जो एज आहे तो शार्प असेल. पण आता हे क्लॉथ आहे, तर क्लॉथची जी फोल्डिंग आहे ती स्लाइटली टर्न होते. आपल्याला काय करायचं आहे की आयडेंटिफाय करायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही लँडस्केप करायला जाल त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही लँडस्केप करता, तुम्ही माउंटेन वगैरे करताय, त्याचे एजेस ऑब्झर्व करा. लांबचे जे माउंटेन्स असतील त्याचे एजेस सॉफ्ट आहेत, जवळचे जे फोरग्राऊंड किंवा जे पण डिटेल्स आहेत ते एजेस शार्प आहेत. आणि क्लाउड्स आहे तर त्याच्यामध्ये स्कायचा ब्लू कलर दिसतोय किंवा क्लाउडी असं ॲटमॉस्फिअर दिसतो, त्याच्यामध्ये तुम्हाला एजेसमध्ये आयडेंटिफाय करायचं आहे कुठे शार्प एज आहे, सॉफ्ट एज आहे. तर तसंच पोर्ट्रेट करताना पण तुम्ही एक्सरसाइज करा. जिथे हाय कॉन्ट्रास्ट दिसते तुम्ही तिथे शार्प एज दाखवा, जिथे तुम्हाला जास्त फोकस नाही करायचं आहे तिथे एजेस सॉफ्ट ठेवू शकतात तुम्ही. काही क्वेश्चन्स कोणाला? डल पडतात. तुम्ही वॉटर फ्रेश वापरा. आणि डल पडण्याचं कारण पण असं आहे की ब्रश वगैरे क्लीन करा, वॉटर फ्रेश वापरा आणि चांगले कलर्स वापरा. जर तुम्ही स्टुडंट ग्रेड जर वापरताय त्याने पण डल होऊ शकतो, किंवा तुम्ही कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम किंवा अपोजिट कलर स्कीम ते जर जास्त वापरताय त्याने पण कलर डल होऊ शकतो आहे ना. आता वॉटर कलरचं कसं आहे की आता जर व्हाईट जरी वापरताय तुम्ही वॉटर कलरमध्ये, व्हाईट पण नका वापरू, त्याने पण डल होऊ शकते. तर जेवढं होऊ शकतो तेवढं फ्रेश पाण्यासोबत फ्रेश कलर्स आणि लेअरिंगमध्ये करा. कारण कसं आहे वॉटर कलर डल पडण्याचं अजून एक कारण काय की ड्राय झालेलं नाही आहे, पण त्याच्यावरती परत अजून एक ॲप्लिकेशन, ब्रश वेट असताना अजून एक ॲप्लिकेशन केलं तुम्ही, तर कसं आहे तुम्ही चित्रपटच वापरत असाल नाही, चित्रपट पण पूर्ण ड्राय झाल्यानंतरच मग तुम्ही दुसरा लेअर अप्लाय करा. जर तुम्ही ते ओला असतानाच जर तुम्ही परत अजून एक त्याच्यावरती ब्रशवर ब्रश घासत जाल मग ते डल होणारच आहे. ते ड्राय व्हायचा टाईम किंवा थोडं पेशन्सने काम करावं लागतं वॉटर कलरमध्ये. त्यासाठी अगोदर काय करू तुम्ही फ्रेश कलर स्कीममध्येच तुम्ही काही काही पेंटिंग्स अगोदर करून बघा, लहान लहान स्केचेस वगैरे करून बघा आणि मग तेच ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोठ्या आर्टवर्क्समध्ये ट्राय करून बघा आहे ना. म्हणजे आता वाटते तुम्हाला हे डल होणार आहे, पण त्यापेक्षा अगोदर लहान स्मॉल की स्केच जर तुम्ही केलं तर त्याचाच वापर तुम्ही मोठ्या आर्टवर्कमध्ये केला त्याच फ्रेश कलरने तर मग थोडं येऊ शकतं फ्रेश. अजून काय क्वेश्चन? सगळ्यांना प्रश्न असेल, जो तू प्रश्न विचारतोय ना तो प्रश्न सगळ्यांना असेल, थोडंसं लाऊड बोल.
करताना म्हणजे तो कलर असतो ना डोंगर वगैरे त्याचा आपण जो देतो ना, तर तो जेवढा डार्क आपल्याला मला पाहिजे नसतो तो तेवढा म्हणजे पॅलेटवरती येत होतो. जेव्हा मी पेपरवरती जेव्हा अप्लाय करतो तसं तो फेंट होतो. फेंट होत जातो. मग त्याचं भरपूर कारण असू शकते. तू जर समज 300 पेक्षा जास्त जर इंटेन्सिव्ह किंवा GSMचा जर पेपर वापरत असेल, त्यांनी पण एखाद्या वेळेस तो पेपर शोषला जात असेल किंवा जास्त वेटमध्ये ज्यावेळेस तू करत असशील त्याने पण तो ड्राय झाल्यानंतर तो पूर्ण त्याचा इफेक्ट जात असेल. काय कर, पेपर जास्त असं नको पकडू, स्लॅन्टेड नको पकडू, थोडंसं जर असं ठेवशील आणि पाण्याचं प्रमाण थोडं कमी करशील ना, तर त्याचं फ्रेशनेस थोडं मेंटेन राहील. पाणी जास्त नको वापरू. पाण्याचं पण प्रमाण असतो. जर 50% वॉटर आणि कलर किंवा 70% वॉटर आणि 30% कलर किंवा 30% वॉटर आणि 70% कलर. पाणीचं मात्रा किती घ्यायचं आहे तुला ते व्यवस्थित बघ. कळलं का? जर जास्तीच फेंट होत आहे म्हणजे तू कलर कमी वापरतोय आणि पाणी जास्त वापरतोय. केक्स हां नाही चांगलं आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही बिगिनर जर सुरुवात करत असेल तर केक्स पण चांगले, पण ट्यूबमधले शक्यतो जास्त वापरतो. कारण पिगमेंटची जी क्वालिटी असते ना ती थोडीशी कमी असते त्याच्यामध्ये केक्स वगैरेमध्ये. आता हे डिपेंड आहे की तुम्हाला काय इफेक्ट दाखवायचा आहे. आता हे बघ, हा जो इफेक्ट आहे मी हे ओल्यामध्येच दिलेला आहे म्हणून ती राऊंडिटी आली आहे त्याला, है ना. आणि आता हा जो इफेक्ट आहे इथे पण राऊंडिटी आहे, पण त्यात मी जास्त ओलं ठेवलेलं आहे आणि मग त्याच्यावरती ते ॲप्लिकेशन केलं आहे ज्याने ती राऊंडिटी आली आहे ना. मग तुम्हाला तेच शिकावं लागेल की तुम्हाला इफेक्ट कोणता पाहिजे. जर तुम्हाला पूर्ण पॅचमध्ये जर पाहिजे तर अगोदर पूर्ण ड्राय होऊ द्या, मग पॅचेसमध्ये काम करा. पण जर तुम्हाला राऊंडिटी पाहिजे किंवा लाईट टू डार्क असं एजेस वगैरे हो स्मूथ पाहिजे, स्मूथनेस एजेस एकदम लॉस्ट अँड फाउंड स्मूथ एजेस असं पाहिजे असेल तर मग ते सरफेस थोडंसं ओलं करायचं. पहिलं लेअर मारल्यानंतर थोडं ओलं करून दुसरं लेअर मारायचं, ज्याने एक सॉफ्ट इफेक्ट असं तयार होतं.
केलं तेवढं कमी आहे वॉटर कलरमध्ये. हे बघ, म्हणजे असं नाही की आपल्याला जसं दिसतं तसं टाकायचं, पण अगोदर व्हॅल्यूचं भान असू दे. व्हॅल्यूज म्हणजे कसं आहे, आता मोनोटोनमध्ये एकदा लँडस्केप जर करतोय ना, तर मोनोटोनमध्ये ट्राय कर. मोनोटोनमध्ये जर लांबचं फेंट, मिड टोन डार्क आणि फोरग्राऊंड अजून डार्क किंवा लाईट आहे ना, ते मोनोटोन कलरमध्ये प्रॅक्टिस कर. मग ते कॉम्प्लिमेंटरी कलरमध्ये प्रॅक्टिस कर. ते तुला व्यवस्थित येते का? मग जे समोर दिसतंय ते व्हॅल्यू पॅलेटमध्ये एक्झॅक्टली तयार होते का? पेपरला जास्त खराब नाही करायचं आहे. पॅलेट कशाला दिले तुम्हाला? पॅलेटमध्ये तुम्हाला कलर तयार करायचं आहे. जास्त टाईम कॅनव्हासवर किंवा याच्यावर स्पेंड नाही करायचा. पॅलेट पण व्हाईट आहे, पेपर पण व्हाईट आहे. मग जर इथे जर तुम्ही तुमची एनर्जी पूर्ण सेव्ह करू शकताय किंवा तुमचा टाईम पूर्ण सेव्ह करू शकताय, मग तिथे कशाला कॅनव्हासवरती लावत कशाला जायचं? एक्झॅक्ट कलर तयार करायचं, जी व्हॅल्यू दिसते आणि मग अप्लाय करायचं. त्याने भरपूर टाईम, एनर्जी आणि तुमचे कलर्स पण भरपूर सेव्ह होतील त्याच्याने.